सोलापूर शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल। महापालिकेच्या ठेकेदाराला धमकावून खंडणी मागितल्या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्या विरोधात खंडणी आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झालाय। फिर्यादी आकाश कानडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की मी सिव्हिल इंजिनियर आहे। मी सोलापूर महानगरपालिकेतील निघणारे वेगवेगळ्या कामांची निविदा भरून कामे मिळवून ठेकेदार म्हणून काम करतो। सध्या MIDC हद्दीमध्ये ड्रेनेज लाईनचे टेंडर सोलापूर महानगरपालिकेकडून निघालेले होते। माझ्यासह इतर 5 जणांनी सदरचे टेंडर भरलेलं होतं। सदर ड्रेनेजच्या रेडिंगचे काम सोलापूर महानगरपालिकेचे दीपक रामचंद्र कुंभार या इंजिनियरची देखरेख आहे। दिनांक 1 जुलै 2024 रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास इंजिनियर दीपक रामचंद्र कुंभार हे मला मनीष काळजे यांचे 7 रस्ता येथील ऑफिसमध्ये घेऊन गेले। तिथं मनीष काळजे हा मला MIDC अक्कलकोट रोड सोलापूर येथील ड्रेनेज कामाची भरलेली निविदा मागे घे किंवा सदर कामाची वर्क ऑर्डर 76 लाख रुपये असून त्याचे 15% प्रमाणे 11 लाख रुपये तुला मला द्यावे लागतील असे म्हणाला। मी त्यास नकार दिला तेव्हा त्यानं मला दमदाटी व शिवीगाळ करून तुला काम कसं मिळतं ते पाहतो, तुला मी अधिकाऱ्यांना सांगून डिस्क्वालिफाईड करणार अशी दमदाटी केली। बेरोजगार अभियंता नोंदणीकृत अभियंता आहे मी एक ड्रेनेज लाईनचं टेंडर भरलं होतं MIDC एरियामधलं। तर ते टेंडर मागं काढण्यासाठी मनीष काळजे यांनी आम्हाला वारंवार मनीष काळजे आणि दीपक कुंभार अधिकारी आहेत महापालिकेचे, त्यांनी वारंवार आम्हाला प्रेशर केला। त्यानंतर आम्ही टेंडर काढायला नकार दिल्यानंतर आम्हाला पैशाची मागणी करून महापालिकेमध्ये मनीष काळजे यांनी मारहाण केले। सकाळी 12 वाजल्यापासून मी फिरतो, अजून पोलिसांनी काय दखल म्हणजे एवढी तर ॲक्टिव्हली काय दखल घेतली नाही। कुठल्या कार्यालयात झालं आधी घटना? ड्रेनेज विभागामध्ये। किती पैशाची मागणी झाली? 15%। तुमच्यानी ओळख कशी झाली मनीष काळजेंची? अधिकारी मार्फत। महापालिकेचे अधिकारी होते? मागणी कुठे झाली? त्यांच्या ऑफिसला। कुठं महापालिकेत? नाही 7 रस्ता।